श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये देवीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. तर ही कुंकुमार्चन सेवा कोणी करावी, त्याचबरोबर कशी करावी, त्यानंतर कुंकवाचं काय करावं याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन सेवा कधी करावी. तर हा बघा, या शारदीय नवरात्रीमध्ये तुम्ही अगदी रोज कुंकुमार्चन सेवा करू शकता. त्यातल्या त्यात पंचमी तिथी आहे, अष्टमी आहे, महानवमी या दिवशी तर आवर्जून कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा कोणी करावी, तर कुंकुमार्चन सेवा अगदी प्रत्येक महिलेनं करावी. बघा, अगदी कुठलीही स्त्री असो तिने ही कुंकुमार्चन सेवा करावी. त्याचबरोबर स्त्रियांबरोबर पुरुषांनी करावी का, तर हो, पुरुषांनी देखील कुंकुमार्चन सेवा आवर्जून करावी. परंतु घरातील बघा कुलस्त्री आहे तिने हा कुळाचार जो आहे तो करायचाच आहे. त्यासोबत पुरुषांनी देखील केला तर अतिशय उत्तम. आपल्या कुलदेवीची ही सेवा आहे, आपल्याकडून हा कुलाचार केला जाणार आहे. तर हा कुलाचार अगदी बघा प्रत्येक महिलेनं प्रत्येक घरात हा कुलाचार व्हायला हवा. तर सर्वात आधी कधी करावी, अगदी तुम्ही रोज करू शकता. त्याचबरोबर शारदीय नवरात्र आहे तर देवीचा जो चांदीचा टाक असतो तो घटी बसलेला आहे. तर सर्वात आधी कुंकुमार्चन सेवा मग कशावर करावी, तर बघा कुंकुमार्चन सेवा तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. बघा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तर त्या फोटोवर कुंकुमार्चन सेवा करू शकता, किंवा तुमच्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. अगदी फोटो असो मूर्ती असो त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. त्याचबरोबर यातलं काही नसेल तर अगदी सुपारी जी आहे ती तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. आता जर सुपारी घेतली तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, पाण्याने अभिषेक सुपारीवर करायचा आहे. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून तुम्ही ताम्हणात घेऊन कुंकुमार्चन सेवा करू शकता. तर कुंकुमार्चन करताना सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला कुंकुमार्चन करताना त्यासाठी कुंकू हे हळदीयुक्त असावं. बघा कुंकुमार्चन सेवा ही देवीची सर्वात आवडती सेवा आहे. कुंकुमार्चन करताना बघा तुम्ही कुंकू जे आहे ते तुम्हाला देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत कुंकाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे देवीला कुंकवाने स्नान घालायचं आहे. घालत असताना देखील बघा तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्ही नवार्णव मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायचे आहे. आता चिमूटभर कुंकू जे आहे ते देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू आपल्या देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे, किंवा देवीचा नामजप करून कुंकवाने त्याला स्नान घालायचं. म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चनात बघा पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून वापरलेलं कुंकू असावं. कुंकवामध्ये बघा देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. बघा देवीला कुंकू वाहणं हे समृद्धी, कल्याण व त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद देतात. कुंकवाचा रंग हा लाल रंग जो प्रजनन क्षमता, शक्ती आणि दैवी स्त्रीशक्तीशी संबंधित आहे. तर बघा कुंकुमार्चन सेवा करताना कुंकू जेव्हा आपण देवीला कुंकवाने स्नान घालतो तेव्हा नवार्णव मंत्र म्हणत असताना बघा काय करायचं आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. जेव्हा आपण नमो नमः म्हणतो तेव्हा पायापासून देवीच्या मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला नवार्णव मंत्र 108 वेळा म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. त्यानंतर काहीच नाही, हे जे काही कुंकू आहे ते
तुम्हाला एखाद्या डब्बीत भरून ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हे कुंकू रोज बघा लावू शकता. फक्त हे कुंकू कोणाला द्यायचं नाही, कारण ही सेवा आपण केलेली असते. त्याचबरोबर अगदी तुम्ही रोज जरी ह्या शारदीय नवरात्रीमध्ये ही सेवा करणार असाल तर अगदी रोज हे कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा वापरलं तरी चालणार आहे. तेवढं तुम्ही जेवढं वापराल तेवढं ते तत्त्व जे आहे, शक्ती जी आहे ती त्याच्यात येणार आहे. त्यामुळे तेच कुंकू तुम्ही वापरलं तरी चालणार आहे. बघा, देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकवाने तिला स्नान घालायचं आहे. आणि ही कुंकू जे आहे त्याने काय होतं, ही देवी जागृत होते, शक्ती तत्व कुंकवात येतं व नंतर हे कुंकू एखाद्या डबीत भरून याने लक्ष्मी प्राप्ती किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असताना ह्या कुंकू जे आहे त्याचा टिळा लावून जायचा आहे. तुमचं काम जे आहे ते यशस्वी होणार आहे. तर या नवरात्रीमध्ये तुम्ही कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर कुंकुमार्चनसारखंच बघा तुम्ही अजून कसलं अर्चन करू शकता, तर बघा तुम्ही लवंगा आहे, ड्रायफ्रूटमध्ये काजू आहेत, बदाम आहे, याने देखील तुम्ही अर्चन सेवा करू शकता. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही देखील सेवा करायची आहे. लवंग ही देखील देवीला अतिशय प्रिय आहे. फक्त ह्या काही लवंगा तुम्ही घेणार आहे तर त्या फुलासकट घ्यायच्या आहे. अखंड लवंग घ्यायचे आहे, तुटले फुटलेली लवंग घेऊ नका. त्यानंतर मनुके, काळे मनुके नाही, जे काही बघा लाल मनुके असतात ते तुम्हाला घ्यायचे आहे. काजू आहेत, बदाम आहेत, त्याने देखील देवीचं अशा पद्धतीने अर्चन करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.